जय शिवराय मित्रांनो, मागील भागात आपण सरदेसाईंचा वाडा पाहिला. आता आपण निघालो आहे प्राचीन मंदिरांच्या दर्शनासाठी. वाड्याच्या बाजूला एक जंगलवाट आहे. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला 3 प्राचीन शिवमंदिरे दिसतात. सुंदर कोरीवकाम, शांत परिसर मन मोहून टाकतो. या मंदिराचे कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. पण वाईट फक्त एवढं वाटतं की या मंदिराच्या समोर असलेले नंदी यांची तोडफोड त्यावेळी त्या इतिहासात केलेली होती. पण तरीही मंदिर आजही ठामपणे उभी आहेत. तिन्ही मंदिराच्या आतल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि त्याच्या बाजूला असलेले विरगळ पाहिले. यानंतर सरदेसाईंच्या वाड्याच्या 1 किलोमीटर अंतरावर कर्णेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळते. अंदाजे 11 ते 12व्या शतकात असलेले हे प्राचीन असे शिवमंदिर उत्कृष्ट असे उदाहरण आहे. प्रवेशावरील नक्षीकाम, आतील दगडी खांब, नंदी, शिवलिंग सर्व काही अत्यंत देखणे, शांततेचा अनुभव देणारे होते. मंदिराखालून एक वाट जाते, ती म्हणजे भीमा, भामा आणि इंद्रायणी या त्रिवेणी संगमाकडे. तिथे जवळ तुम्हाला नरसिंह मंदिराचेही दर्शन होते आणि त्रिवेणी संगमाच्या समोर आपल्याला संगमेश्वर मंदिर पाहायला मिळते. हेही एक शिवमंदिर आहे. येथील शिवलिंग हे गाभारा खाली आहे, पाहू शकता. यातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन थोडा वेळ विश्रांती करून माझं पुढचं प्राचीन मंदिर ते म्हणजे सप्तेश्वर मंदिर होते. तुम्हाला इथे जाण्यासाठी सरदेसाई वाड्याच्या समोरच म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापाशी तुम्हाला बसही आहे, तसेच शेअरिंग रिक्षाही आहे. तुम्ही फक्त शेअरिंग रिक्षावाल्याला बोलायचं की मला संगमेश्वर बस डेपोला पोचायचं आहे. संगमेश्वर बस डेपोला न पोचता तुम्ही मधल्या वाटेवरील सप्तेश्वर फाट्यावर तुम्हाला उतरायचं आहे. इथून पुढचा प्रवास आपला हा 3.5 किलोमीटरचा खडी चढाईचा होता. रिक्षावाले इथे तुम्हाला 300 रुपये सांगतात, पण मी पायी जाण्याचा निर्णय घेतला. जंगल सफर करत शेवटी मी सप्तेश्वर मंदिर गाठलं. मंदिरामध्ये नंदी, शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूला तुम्हाला दगडी बांधणीचे सुंदर अशी पुष्करणी पाहायला मिळते. मंदिरात थोडे वेळ विश्रांती करून परतीचा प्रवास सुरू केला. पुन्हा 3 किलोमीटर जंगलवाट निवडून चालण्यास सुरुवात केली. वाटेत एका दादाने मला लिफ्ट दिली व त्यांनी मला थेट संगमेश्वर बस डेपोच्या पाशी येऊन सोडले. संगमेश्वर डेपोमध्ये सकाळचे जेवण केले आणि मुंबईला परतीसाठी दुपारी 4 वाजता मला बस भेटली, ती म्हणजे दादर. आणि तब्बल 7 तासाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. लग्नाचे कारण होते, पण या प्रवासात मला भेटला इतिहास, निसर्ग आणि स्वराज्याचा अभिमान. अशी भटकंती माझी पुढे अशी चालू राहणार. तुम्हालाही असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या नक्की चॅनलला फॉलो करा. जय शिवराय.